नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनंतर मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे क्षणभरासाठी पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटेल. एक चुकीचा निर्णय, एक अनपेक्षित बातमी, एखाद्या जवळच्या व्यक्तींकडून मिळणारा धक्का आणि अचानक वाढणारा मानसिक तणाव, हे सर्व का घडू शकते? ग्रहांची बदलती स्थिती मकर राशीला कोणता इशारा देत आहे आणि सर्वात महत्त्वाचे, हे संकट टाळण्यासाठी काय करावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमेनंतर ग्रहस्थितीचा परिणाम. गुरुपौर्णिमेनंतर अनेक ग्रहांच्या हालचालींमुळे मकर राशीच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल जाणवू शकतात. काही लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल, तर काहींसाठी संयम आणि सावधगिरीची परीक्षा घेणारा असू शकतो. हा काळ तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेला असतो. संकट क्रमांक 1. विश्वासघात. तुम्ही ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांच्याकडून अनपेक्षित भंग होण्याची शक्यता आहे. कार्यालयातील सहकारी, व्यवसायातील भागीदार किंवा एखादी जवळची व्यक्ती म्हणून कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर सही करण्यापूर्वी नीट तपासा. संकट क्रमांक 2. आर्थिक तणाव. अनपेक्षित खर्च वाढू शकतो. जुनी धक्काबुक्की, घरातील दुरुस्ती, वैद्यकीय खर्च किंवा अचानक आर्थिक जबाबदारी येऊ शकते. म्हणून या काळात उगाच मोठी गुंतवणूक टाळा. संकट क्रमांक 3. मानसिक तणाव. अनेक गोष्टी एकाच वेळी घडल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. राग, चिडचिड किंवा नकारात्मक विचार वाढू शकतात. पण लक्षात ठेवा, हा काळ कायमचा नाही. संकट क्रमांक 4. नातेसंबंधातील गैरसमज. लहानशा गोष्टीवरून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. बोलताना शब्द जपून वापरा, कारण एक चुकीचा शब्द अनेक वर्षाचं नातं तुटण्याचं कारण बनू शकतो. संकट क्रमांक 5. आरोग्याची काळजी. झोप पूर्ण न होणे, थकवा, सांधेदुखी, पचनाच्या तक्रिया, अशा छोट्या समस्या दुर्लक्षित करू नका. योग्य आहार आणि विश्रांती घ्या. पण एक आनंदाची गोष्ट, ज्योतिषशास्त्रात प्रत्येक संकटासोबत त्यावर उपायही सांगितले आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने पुढील काही गोष्टी केल्या तर मानसिक बळ वाढण्यास मदत होऊ शकते. दर गुरुवारी भगवान दत्तात्रय किंवा श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. गरजू व्यक्तीला शक्य असल्यास अन्नदान किंवा मदत करा. आई वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. महत्त्वाची संदेश लक्षात ठेवा, ग्रहस्थितीचं परिस्थिती दाखवू शकते, पण तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमची सकारात्मक वृत्तीच तुमचं आयुष्य घडवतात. संकट म्हणजे शेवट नसतो, ते नवीन सुरुवातीची संधी असू शकतात. मित्रांनो, जर तुम्ही मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. अशाच राशी भविष्य, स्वामी समर्थ सेवा आणि धार्मिक माहिती, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.